असा लाभ घ्यावा. सर्व उपस्थितांना विनंती आहे की त्यांनी सभागृहातील आपले स्थान ग्रहण करावे. कार्यक्रमाला लगेचच सुरुवात होते. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख यांचे स्वागत. आमदार चंदूर, आदरणीय आमदार अनिल गोंडे विधानसभा, केवलराम काळे आदरणीय आमदार अभिजित अडसूळ व आदरणीय आमदार रवी राणा यांचे देखील पुष्पगुच्छाने तसेच शब्दसुमराने आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण परत एक वेळा टाळ्यांचा कडकडाट करूया. आणि अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजचे महत्त्वाचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आजचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, आमच्या खात्याचे माननीय मंत्री श्री वान शेट्टी साहेब, मॅडम फौजिया खान, व्यासपीठावर बसलेले सर्व माननीय इतर सर्व मान्य विशिष्ट लोकप्रतिनिधी, माझे सहकारी अधिकारी, त्यांचे वरिष्ठ अधिकारी, थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर MD इंडिया त्यांचे अधिकारी, प्रेस आणि मीडियाचे आमचे सर्व अधिकारी आणि पत्रकार बंधू आणि बंधू भगिनी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या औपचारिक रीतीनं आज आपण जवळपास 20 कुटुंबियांना माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या योजनाच्या जे 20 आहेत या कार्यक्रमाच्या योजनाची आखणी केली होती आणि त्याची अंमलबजावणी आतापर्यंत चालू आहे. मायलेकांसाठी ज्याची आखणी केलेली आहे. जुनी योजना म्हणजे सध्या अस्तित्वात जीवनदायी योजना आहे. मागील 13 वर्षात आपण 56,117 एवढ्या माणसाचा आपण फायदा देऊ शकलेलो आहे आणि याच्यावर आतापर्यंत साधारणतः 30 ते 45 कोटी खर्च करण्यात आले गव्हर्नमेंटने. ही नवीन योजना 8 जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे. त्याच्यात 50 लाख कुटुंब म्हणजे साधारणपणे 2 ते 2.5 कोटी लोकांना फायदा मिळणार आहे आणि याच्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कंपन्यांची निवड झालेली आहे, अस्पतालांची निवड सुरू आहे. या योजनेचा सर्वात महत्त्वाचे जे भाग आहे, ग्रामीण भागात राहणारे शेतकरी बंधू, शेतमजूर बंधू, त्यांच्यावर जे आर्थिक बोजा येते आणि याच्यामुळे त्यांच्यावर ऋण वाढतं
आणि अनेक प्रकारचे आत्महत्या वगैरेचे प्रकरण होतं. या योजनांची अंमलबजावणी झाल्यावर आरोग्यामुळे जे परिवारावर आर्थिक बोजा येणार आहे त्याच्यात फार मोठी कमतरता होण्याची अपेक्षा आहे आणि हेच याचा मूळ मंत्र आहे. ग्रामीण भागात लोकांना सेवा मिळत नाही तर शासनाने पुढाकार घेऊन अस्पतालांची नोंदणी करणे, ग्रामीण भागात कॅम्प ही सेवा शहर विभागात उपलब्ध करून देण्याची योजना आखलेली आहे. या विषयावर आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय पृथ्वीराज चव्हाण, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवारजी, खात्याचे आरोग्य मंत्री माननीय सुरेश शेट्टीजी, माननीय किशोर शेळके महापौर, यशोमती ठाकूरजी, वीरेंद्र जगतापजी, रवि राणाजी, अविनाश देशमुख जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आदरणीय सुलभाताई खोडके, वसुधाताई देशमुख, सुरेखा ठाकरेजी, जयंत कुमार भाटियाजी, भूषण गगरानीजी, विकास खारकेजी, डॉक्टर के वेंकटरमण, सर्व सन्मान्य व्यासपीठ बंधू व भगिनींनो, आज एक महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत. एक खूप चांगली योजना या राज्यासाठी आपण देत आहोत. बंधू आणि भगिनींनो, जीवनामध्ये आपत्ती, दुःख किंवा आजार हे कोणाच्या आर्थिक परिस्थिती बघून येत नाही. अचानकपणे जीवनात जसा वीज कोसळल्यासारखा हा प्रसंग येतो आणि जर त्यावेळी असं सांगण्यात आलं की रुग्णालयामध्ये आता तुमच्या उपचार होत नाहीये, तुम्हाला आता सर्जरी करावी लागेल, ऑपरेशन करावं लागेल, त्यावेळी मात्र आर्थिक परिस्थितीचा खूप मोठं महत्त्व होतं. आणि जर त्यावेळी आर्थिक परिस्थिती नसेल माणसाची तर मग डोळ्यासमोर अंधाराशिवाय काय नसतो आणि इकडे तिकडे माणूस मग त्याच्यासाठी परेशान होतो, महत्वाची वेळ जाते आणि कधी कधी उपचार सुद्धा होत नाही. हेच सगळं बघून पूर्वी मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून आपण मदत करायची. त्याच्यानंतर 1957 मध्ये जीवनदायी योजना ही सुरुवात करण्यात आली. पण त्या योजनामध्ये असं बघण्यात आलं की खूप रिस्पॉन्स त्या योजनेला आहे, खूप लोकांची गरज आहे, खूप लोकांच्या साठी आपण मदत करू शकतो त्याच्या माध्यमातून. तर असं ठरलं की ही योजना अधिक विस्तार त्याच्या करून जास्त लोकांना याची मदत व्हावी. फक्त दारिद्र्य रेषा खालच्या लोकांना नव्हे तर जे लोक दारिद्र्य रेषा खालच्या वरचे पण आहेत, ज्यांचं उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असेल, म्हणजे ज्यांच्याकडे पिवळा कार्ड आणि केसरी कार्ड असेल, या सर्व लोकांसाठी मोफत उपचार व्हावा या भावनेने ही योजना आपण सुरू करतोय. पहिले 8 जिल्हे याच्यासाठी निवडण्यात आलेले आहेत. गडचिरोली, अमरावती, नांदेड, धुळे, सोलापूर, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा 8 जिल्ह्यामधून ही योजना सुरू होणार आहे. आणि ही योजना 1.5 लाख पर्यंतच्या उपचाराचा सर्व खर्च हे विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. कुटुंबाचं हेल्थ कार्ड राहणार आहे, आरोग्यपत्र राहणार आहे. त्या आरोग्यपत्रावर संपूर्ण कुटुंबाचं चित्र राहणार आहे, फोटोग्राफ पूर्ण फॅमिलीचे असणार आहे. आणि रुग्णांना काय करायचं नाही, फक्त रुग्णालयामध्ये जाऊन ते दाखवायचं आहे आरोग्य कार्ड आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी मोफत उपचार, शस्त्रक्रिया सगळी तिकडे करण्यात येणार आहे. हे सगळे अत्याधुनिक टेक्निक
ही सगळी योजना आपण अंमलात आणणार आहोत होऊ शकते. असे मागच्या जीवनदायी योजनामध्ये फक्त 4 असे स्पेशालिटी होते, आता ती वाढलेला आहे. आरोग्य काउंटर असेल, त्या काउंटरवरून आपला कंट्रोल रूमला तो कम्प्युटरच्या माध्यमातून जाईल आणि त्याचा जे सगळा डेटा आहे ते तिकडून कॉम्प्युटरवर ते आपल्याला दिसेल की हे तेच माणूस आहे का, ते व्हेरीफाय झालं आणि त्याच्या ट्रीटमेंट सुरू होईल. आणि मोफत कॅशलेस या पद्धतीच्या त्यांना जेवण सुद्धा देणार आहोत. त्यांना परत पोहोचण्यापर्यंतची सुविधा सगळी निर्माण करण्याची ही चांगली एक योजना शासनाने आता सुरू करण्याचा ठरवलेला या 8 जिल्ह्यामध्ये. आणि 8 जिल्हे कारण हेल्थ कार्डचं खूप मोठं काम आहे. हेल्थ कार्ड तयार करणं हे खूप मोठं काम आहे. हे एकदा झालं की मग संपूर्ण राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी होण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सर्व जनता दुःख आणि आपत्ती कधीही येऊ शकतात. 34,000 लोक याच्यात कुटुंब याच्यात राहणार आहे आणि ही योजनाचा आज पहिला टप्पा हेल्थ कार्डच्या वाटप आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते इथे होत आहे. आपल्या सर्वांना याच्यासाठी शुभेच्छा देऊ मी आपली रजा देते. मुख्यमंत्री आदरणीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार, आमचे आरोग्य खात्याचे राज्यमंत्री सन्मान्य श्रीमती फौजिया खान मॅडम, अमरावती शहर से महापौर सन्मान्य श्री किशोर शेळके जी, सन्मान्य आमदार श्री रावसाहेब शेखावत जी, सन्मान्य आमदार श्री वीरेंद्र जगताप जी, सन्मान्य आमदार श्रीमती यशोमती ठाकूर जी, सन्मान्य आमदार तुलसीराम काळे साहेब, माजी मंत्री सन्मान्य वसुधाताई देशमुख जी, आमचे विभागाचे आपण प्रयत्न केलं की या राज्यात एक नवीन धोरण, आरोग्य धोरण स्वीकारायचं. आमची इच्छा होती की आपल्या राज्यात काहीतरी वेगळं आपण करून दाखवू, एक नवीन कार्यक्रम आपण हाती घेऊ आणि या कार्यक्रमामध्ये फक्त जे परिवार बीपीएल मध्ये येतात त्यांनाच नव्हे तर दुसरे परिवार पण मध्यमवर्गीय परिवार त्यांना पण समावेश करून एक महाराष्ट्राच्या जनतेला आरोग्याचा एक नवीन कार्यक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या कार्यक्रम गेल्या अधिवेशन मध्ये मुंबईत सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली आणि त्यानंतर हे नवीन राजीव गांधी जीवनदायी योजनेचा काम सुरू झाला. आज राजीव गांधी जीवनदायी योजनेचा पहिला पाऊल आपण तिथे घेतलंय. ते आहे आरोग्यचं कार्ड वितरणचा कार्यक्रम. आज आपण अमरावती जिल्ह्यात आपण सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आपल्या सोबत आहेत, सन्मान्य उपमुख्यमंत्री आहेत आणि आज आपण कार्ड वाटपचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. 8 जिल्ह्यात आपण पहिल्या टप्प्यात कार्यक्रम राबवणार आहोत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राजीव गांधी जीवनदायी योजना आपण रोल डाऊन करणार आहोत. आज जे कार्ड सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज त्याचं वितरण सुरू करणार आहे. एक कार्ड म्हणजे महाराष्ट्राचे 2,04,00,000 परिवार, 2,04,00,000 परिवारांना महाराष्ट्र शासनातर्फे एक कार्ड दिलं जाईल पुढच्या 2-3 महिन्यात.
आणि हे कार्ड एकदा आम्ही तुम्हाला दिलं तर 1 लाख आणि 1 लाखपेक्षा कमी उत्पन्नाचा परिवार सर्वांना एक कार्ड आम्ही देणार आहोत. आणि याचा काय लाभ आहे फौजिया खान मॅडमने आपल्याला सांगितलं. जे जीवनदायी योजना आपण आता राबवतो त्यात फक्त 4 प्रकारच्या आपण शस्त्रक्रिया करतो. आता ते आपण वाढून 972 ऑपरेशन आपण इन्क्लूड केलं या योजनेमध्ये. आणि आपल्या पहिला राज्य आणि मी मुख्यमंत्री साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र राज्यात जे संपूर्ण देशाचे चांगलं प्रगतीशील राज्य आहे आणि आपण आरोग्य या धोरणामुळे आपण एक अजून पाऊल आपण पुढे गेलोय की 1 लाख पर्यंत जे उत्पन्न आहे त्या परिवाराला आपण या योजनेत समावेश करू. आजपर्यंत कुठच्याही राज्य या देशात 1 लाख पर्यंत इन्कम लिमिट केलं नाही. 5,000 पर्यंत आंध्र प्रदेशचा आहे. गोव्यासारख्या छोटा राज्य आहे त्यांचं तिथे लिमिट नाही. पण मोठं जे राज्य आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल ते 2,04,00,000 परिवारांना एक आरोग्य पत्र आपण देणार आहोत. आम्हाला हे कार्यक्रम घेताना आमच्या मनात काय होतं? आमचं मनात येत होतं की आम्ही सकाळी आमदार म्हणून आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपण जातो तर लोक आमच्याकडे येतात. खास करून कोणत्याही परिवारामध्ये काहीतरी ऑपरेशन छोटा मोठं ऑपरेशन असलं तरी आज हॉस्पिटलमध्ये गेलं तर 20-25 हजार रुपयापेक्षा कमी कुठेही खर्च होत नाही. हार्टचं ऑपरेशन आहे तर 2 लाख 3 लाख. कॅन्सर झालं तर त्याचा तर हिशोबच नाही. किती पैसे लागते ऑपरेशनसाठी आणि फॉलोअप ट्रीटमेंटसाठी, केमोथेरपी असेल त्यासाठी. आणि कधी कधी मी स्वतःहून पाहिले की लोक रडतात. पैसे नाही म्हणून त्यांचा उपचार होत नाही. मग तिथे सिद्धिविनायकमध्ये जाऊन लाईन लावायचं, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांच्या निधीतून पैसे मागायचं, शिर्डी संस्थाकडे जायचं, दुसऱ्या ट्रस्टमध्ये जायचं. मीन्स ते परिवारचं जे मानसिक हालत होते ते बघून आम्ही एक नवीन योजना काढली. आज एक कार्डचं वितरण होणार आहे. पुढच्या 2 महिन्यात आपण या जिल्ह्यात कार्ड वितरण करणार आहोत. त्यानंतर संपूर्ण राज्यात आपण एक कार्ड देणार आहोत. आणि एक कार्ड राजीव गांधीजींचं आरोग्य कार्ड झाल्यानंतर यापुढे महाराष्ट्राच्या जनतेला कोणाचं समोर जाऊन हात हे करायचं गरजच नाही पडली. यापुढे आपल्या लोकांना जाऊन कोणाचा अधिकारी समोर जाऊन भीक मागायला गरजच नाही लागेल की माझा परिवारचं माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचं आहे, माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे, मला आई वडिलांचं ऑपरेशन करायचं आहे की आम्हाला पैसे द्या, आम्हाला परवानगी द्या. कसल्याही परवानगी लागणार नाही, कोणाचाही शिफारस लागणार नाही. एक कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आणि आपला उपचार करून घ्यायचा. आणि हॉस्पिटल कुठलंही एम्पेमेंट हॉस्पिटल संपूर्ण राज्यात महाराष्ट्रामध्ये कुठे, नागपूरमध्ये जा, मुंबई पुणे कुठे पाहिजे तिथे जाऊन आपला उपचार करून घ्या. 10 दिवसाचा हॉस्पिटलचा खर्च, औषध, ऑपरेशन, जेवण आणि डिस्चार्ज झाल्यानंतर हॉस्पिटल मधून घरी जाण्याचा पैसे पण त्या हॉस्पिटल मधून मिळणार. आघाडीचं सरकार पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं आणि अजितदादांचं नेतृत्वाखाली आज एक कार्यक्रम हाती घेऊन आपल्या लोकांना आम्ही द्यायला निघालो. मी आज जास्त बोलणार नाही, सीएम साहेब बोलतील, डीसीएम साहेब बोलतील, पण आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला ठाऊक आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहील. आणि आम्ही हे कार्यक्रमचं इम्प्लिमेंटेशन जनतेच्या हितासाठी आम्ही करू. हेच मी सांगून माझा 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमातील आरोग्य पत्र वितरण शुभारंभ सोहळा या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तेव्हा मी उपस्थित मान्यवर
करण्यासाठी मंचावर येतील. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कार्डचं वितरण होत आहे त्याची ग्वाही द्यावी. जामखेड सकाराम प्रकाश, वंजारी अजाबराव दुसाजी आपलं कार्ड घेतील. जामखेड सकाराम प्रकाश, जामखेड सकाराम प्रकाश, त्यानंतरचे लाभार्थी आहेत भातपुरी तहसीलमधून श्रीमती सुमन लक्ष्मणराव डोंगरे. आपण सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करूया. सुमन लक्ष्मणराव डोंगरे, त्यानंतरचे लाभार्थी आहेत भातपुरी तहसीलमधून फुलाबाई बळीराम सहारे. तत्पूर्वी श्रीमती सुमन लक्ष्मणराव डोंगरे. आपण सर्व लाभार्थ्यांनी आपले कार्ड घेण्यासाठी तयार आहात. त्यानंतरचे लाभार्थी आहेत फुलाबाई बळीराम सहारे. काय काम करतात आपण पोहोचायला. त्यानंतरचे नांदगाव खंडेश्वर तहसीलमध्ये लाभार्थी आहेत पवार वैसला विजय. तत्पूर्वी पवार पंकज शाखा. त्यानंतर पवार वैसला विजय. चांदुर्ली तहसीलमधून किशोर शंकरराव कांबळे. त्याआधी पवार विजय वैसला. चांदुर्ली तहसीलमधून किशोर शंकरराव कांबळे. तिवसा तहसीलमधून श्रीमती कमल रामकृष्ण डहाके. त्यापूर्वी किशोर शंकरराव कांबळे आपलं कार्ड घेतील. अचलपूर तहसीलमधून इंगे रघुनाथ रावजी. अचलपूर तहसीलमधून इंगे रघुनाथ रावजी आपलं कार्ड घेतील. त्यानंतर चांदूर बाजार तहसीलमधून प्रभाकर केशवराव इंगळे आपलं कार्ड घेण्यासाठी येतील. आपलं कार्ड घेतील. त्यानंतर दर्यापूर तहसीलमधनं मीना
यानंतर रमेश श्रीराम ठवळी आपलं कार्ड घेतील. अंजनगाव सुरजी तहसील मधूनच सुदाम ज्ञानेश्वर हिलसे. रमेश श्रीराम ठवळींनी आपलं कार्ड घेतलंय. त्यानंतर सुदाम ज्ञानेश्वर हिलसे आपलं कार्ड घेतील. धारणी तहसीलमधून बन्सीलाल घेरा मावस्कर. धारणी तहसीलमधनं बन्सीलाल घेरा मावस्कर. धारणी तहसीलमधनं बन्सीलाल घेरा मावस्कर आपलं कार्ड घेतील. त्यानंतर मुळशी तहसीलमधनं उईके श्यामजी जीवन. मोहन महादेवराव अंबाडकर. गरुड तहसीलमधनं मोहन महादेवराव अंबाडकर. आपण सर्वांनी एकदा परत टाळ्यांचा कडकडाट करूया. मी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुरेश शेट्टी, श्रीमती फौजाताई खान, विधिमंडळातील माझे सहकारी रावसाहेब शेखावत, वीरेंद्रजी जगताप, श्रीमती यशोमतीताई ठाकूर, केवलराम काळे, रवी राणा, सुभाताई खोडके, सुरेखाताई ठाकरे, वसुधाताई देशमुख, आपले महापौर किशोर शेळके, अनिरुद्ध देशमुख, विजयराव बैसे, संतोष महात्मे, अविनाश मार्डीकर, अरुण पाटील गावंडे, बंधूजी शेखावत, अजितजी पटेल, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी आला ते आमचे अतिरिक्त मुख्य सचिव जयंत कुमार भाटिया, भूषण गगराणी, डॉक्टर के व्यंकटेशम. पत्र वितरण केलेले आहे ते सगळे कार्डधारक बंधू भगिनींना आणि माझ्या खरोखरीच राज्याच्या इतिहासामध्ये आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे. अजून राज्यातल्या सगळ्या जनतेला आजच्या कार्यक्रमाचं नक्की गांभीर्य लक्षात येत नाहीये. परंतु राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत या आरोग्य पत्रांच्या वितरण समारंभाच्या साठी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देखील देतो. आणि आज एका ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार ठरलेला आहात, त्याबद्दल देखील मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. लोकशाही आघाडीचं सरकार
राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि बरेच दिवस सुरेश शेट्टी आमच्या सगळ्यांच्या मागे लागलेले होते की आपण काहीतरी एक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्याकडनं चांगल्या प्रकारची योजना भवत्याताईंचा प्रयत्न होता, विभागाचा प्रयत्न होता, चर्चा खूप वेळा झाली, परंतु योजना कशा पद्धतीने राबवायची. कारण ही योजना ज्यावेळेस आपण राज्यातल्या सगळ्या केशरी कार्ड धारकांना आणि पिवळं कार्ड धारकांना राबवणार आहोत त्यावेळेस साधारण या योजनेच्या करता आम्हाला 800 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या तिजोरीतनं करावी लागणार आहे. 2 कोटी कमीत कमी कुटुंबाला हा फायदा आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी मिळवून द्यायचा. आता आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये एवढं इन्शुरन्स कंपनीला काम एकदम पेलणार नाही त्याकरता 8 जिल्हे आम्ही घेतलेले. मुंबई उपनगर, त्यानंतर गडचिरोली सारखा आदिवासी जिल्हा, आपल्या विभागामध्ये अमरावती सारखा महत्वाचा जिल्हा, मराठवाड्यात नांदेड सारखा जिल्हा, कोकणात रायगड सारखा जिल्हा, उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळ्यासारखा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सारखा जिल्हा. अनेक जण म्हणत, कारण मी पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, स्वतः मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतायत, राज्यमंत्री परभणी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतायत. आम्हालाही वाटत होतं की आपलाही जिल्हे त्याच्यामध्ये समावेश व्हावा, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जो साधारण खरोखरीच ज्यांना प्राधान्याने ही योजना दिली पाहिजे अशा प्रकारचा विचार आम्ही केला. आणि मला एका गोष्टीची खंत आहे, मी नेहमी महाराष्ट्रामध्ये बोलून दाखवतो, आज तुमच्याही परिसरामध्ये बोलून दाखवतो की मोठ्या प्रमाणात आज देखील माझ्या अमरावती विभागातले शेतकरी आत्महत्या करतात की तुम्हाला बघा कुणाला भूषणावं नाही. त्याच्याकरता शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम राज्यकर्ते या नात्याने आम्हाला करायचं, आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना करायचं. त्याकरता 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना आपण दिली, देशामध्ये दिली, 7-12 कोरा करून दिला की कुठेतरी त्यांनी काळ्या आईचं इमारतीद्वारे सेवा करावी आणि चांगल्या प्रकारे कुटुंब त्यांची चालवावी. परंतु आज देखील आपल्याला आत्महत्येचं प्रमाण विदर्भामध्ये बघायला मिळतं. 0% व्याजाने, 2% व्याजाने आम्ही पीक कर्ज आज शेतकऱ्याला देतो. 1-1 लाख रुपये 0% व्याजाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या सरकारने आपल्याला दिले होते? 1 लाखापासून 3 लाखापर्यंत 2% व्याज. फक्त वेळेमध्ये मात्र परतफेड केली पाहिजे. चांगलं बियाणं देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. धानाला, कापसाला, सोयाबीनला दर नव्हता. सगळ्या आमच्या आघाडी सरकारच्या आमदारांनी मागणी केली, विरोधकांनी मागणी केली, शेतकऱ्यांनी मागणी केली. आम्ही पण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो. शेती आमचा पण व्यवसाय आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी 2,000 कोटी रुपयाचं पॅकेज आता गेल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी दिलं. त्याच्यात पण काहीचं राजकारण चाललंय. 2,000 कोटी दिले आहेत. हे पैसे देत असताना इथनं काही वेगळे कुठलं पैसे आणलेले नाहीये. राज्य सरकारच्या तिजोरीतनं कर रूपाने आलेला पैसा 42,000 कोटीचा अर्थसंकल्प आम्ही सादर केला. त्याच्यातनं पैसे काढून द्यायचे, विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे. परंतु आमचा शेतकरी मोठा तर राज्य मोडेल आणि म्हणून शेतकरी ताकमाने विचारला पाहिजे. केंद्रामध्ये जाऊन आम्ही आधारभूत किंमत वाढवून घेण्याचा प्रयत्न करतोय. कापसाला निर्यातीच्या करता परवानगी त्या ठिकाणी मिळवली, त्या साखरेला मिळाली, कांद्याला मिळवली. अशा पद्धतीनं धानाच्याही बाबतीमध्ये आपण 20 लाख मेट्रिक टन तांदळाची निर्यातीला परवानगी मिळवली. शेवटी गोरगरिबांना पण धान्य व्यवस्थित दराने मिळालं पाहिजे, परंतु त्याचबरोबर धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला पण चांगला दर मिळाला पाहिजे. आम्हाला दोघांचाही विचार करावा लागतो. आज 2 रुपये किलोनी आम्ही गहू गरिबांना देतो, 3 रुपये किलोनी गरिबांना तांदूळ देतो. आज नरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार आपण निर्माण केलेला आहे. त्याच्यात पण आम्ही विचार करतो की हे नरेगाच्या माध्यमातून काम करणारा मजूर वर्ग हा आमच्या गरीब शेतकऱ्याच्या शेतावर नरेगाच्या पैशातनं त्याला तिथं काम देता येईल का, असाही विचार आमचा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चाललेला आहे. कारण अलीकडं मजुरी करण्याच्या करता मजूर देखील मिळत नाहीये. अशा अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता सातत्याने हे सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून हा प्रयत्न करत असताना राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा
महत्वाकांक्षी अशा प्रकारे स्वर्गीय राजीव गांधींच्या नावाने राजीव गांधी जीवनदायी योजना आरोग्य पत्राचं वाटप या ठिकाणी होतं आणि या आरोग्य पत्राचं महत्व इतर कुठल्याही त्या ठिकाणी शासकीय कार्डापेक्षा अधिक असणार कारण मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या आणि उपचारावर मरणाऱ्या गरीब रुग्णांचं जीवन वाचवण्याची ताकद या कार्डामध्ये आहे आणि ज्या गरीब रुग्णांना उपचाराचा खर्च परवडत नाही अशा गरीब रुग्णांना जीवनदान देणारी ही कार्ड आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आम्ही अनेक तालुक्यामधल्या प्रत्येकाला प्रायोगिक तत्वावर दोन त्या कुटुंबांना कार्ड दिली. त्याच्यामध्ये काही जण नुसते माय लेकरं होते त्यांना आम्ही विचारलं तुम्ही दोघंच कशी त्याच्यामध्ये कुठं तरी त्यांच्या पतीनं त्यांना सोडले नसल्यामुळं माय लेकरं त्या ठिकाणी काम करून आपली उपजीविका त्या ठिकाणी पुढे चालवण्याचा प्रयत्न करतायत. काही जणांना एका भगिनीने मला सांगितलं पारधी समाजाची होती आडनाव पण पवार तिला मला सांगितलं की हो माझा नवरा वारला आजारी पडला आणि त्याच्यामध्ये वारला. आज तिच्या विधवा भगिनीवर आज आमच्या सगळी कुटुंबाची जबाबदारी आलेली. काही जणांनी शेवटचं काळ देताना एवढी मोठी पैठण होती म्हणजे सगळं तुमचीच का तेवढं माझीच म्हणजे एवढं मोठं कसं काय कुटुंब आता झालं त्याला काय करू आता म्हणलं ठीक आहे तुम्हाला झालं तर पुढच्या नातवंडांना तरी होऊन देऊ नका म्हणजे झालं कारण शेवटी जमीन तुमची माझी या देशातली या राज्यातली आहे तेवढीच. अमरावतीच्या परिसरामध्ये तुम्ही मी राहतो इथली धावपट्टी आपल्याला लाभ करायची इथं आपली धरणं आहेत इथं वेगवेगळ्या प्रकारचे बॅरिकेड्स करायचे इथं इंडस्ट्री आणायची. मधीच राष्ट्रपती महोदयाला मोठ्या प्रमाणावर काही इंडस्ट्रीचे इथं कार्यक्रम झाले. अमरावती नागपूरचा 4 पदरी रस्त्याला जमीन घ्यावी लागते. कुठलंही काम करायचं म्हटलं तर जमीन घ्यावी लागते. शेतकऱ्याला वाटतं आमची जमीन का घेतात घरबांधणीचा कार्यक्रम जमीन घ्यावी लागते. जमीन उलट कमी होते आणि लोकसंख्या वाढते याचाही विचार आपण केला पाहिजे. आता इथनं पुढं 1 किंवा 2 अपत्यावर थांबलंच पाहिजे. माझं तर वेगळं मत आहे म्हणजे काहींना पटेल किंवा नाही पटणार परंतु चव्हाणसाहेब कधीतरी आपल्याला मुख्यमंत्री महोदय हा विचार करावा लागेल तुम्हाला अशा पद्धतीनं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पाहिजे हे कार्ड पाहिजे मग तुम्ही 2 अपत्यावर थांबेल त्याला ते कार्ड त्याच्याकरता आम्ही 1 वर्ष मुदत देतो. 1 वर्षात काय जन्माला घालायची ती पण 1 वर्षांनी तरी ते बंद करावं बाबा नाहीतर कितीही चांगल्या योजना दिल्या तर शेवटी हा सगळा पैसा योजनेला खर्च होऊन जाईल. जसं मध्ये विलासराव मुख्यमंत्री असताना आम्ही एकदा औरंगाबादच्या सभेमध्ये ठरवलं कॅबिनेटमध्ये की इथनं पुढे 2 पेक्षा जास्त अपत्य झाली तर त्यांना निवडणुकीला उभं राहून द्यायचं. आता ते खासदार आमदाराला नाही कारण तो कायदा करण्याचा अधिकार आमचा नाहीये तो केंद्राचा त्यांनी केला पाहिजे. नाहीतर लोक म्हणतात तुम्ही शहाण्याचं किती जन्माला घालणारा आम्हाला मात्र कायदा करून ठेवला असं जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आम्हाला म्हणतात. कधी कधी होतं ना काय काय तर आपले असे महाभाग आहे 3रं अपत्य असलं तर भावाच्या नावावर टाकतात 3रं पण स्वतःच ते अपात्र होऊ नये म्हणून अशा प्रकारची काहीतरी पळवाट काढतात. परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस बाबांनो आपण 35 कोटी लोकसंख्या होती. आज 110 कोटीच्या पुढे गेलो. थोड्या दिवसात जगात 1 नंबरला आपण जाणार बाकीचा कशात नाही पण ह्याच्यात जगात नंबर आपण नक्कीच मारणार. चायना आता हळूहळू मागे पडायला लागले परंतु कुठल्याही जातीनं कुठल्याही धर्माने पैठण पैदा करायला सांगितलेली नाही आणि त्याच्यामुळं आपण आपल्या मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे. आदिवासी समाज असेल भटका समाज असेल मागासवर्गीय समाज असेल अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल ओपन असेल सगळ्या
यशोमती ठाकूरांच्या मोजरी उपसा सिंचन योजनेचं 170 कोटीचं भूमिपूजन करून आलेलो आहे. शेवटी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचे विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत, परंतु या सगळ्यांना निधी लागतो, पैसा लागतो आणि व्यवहारात सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. जगात मंदीची लाट आहे. मुख्यमंत्री आम्ही सगळेजण चर्चा करतो की जगात मंदीची लाट आहे. डॉलर कसा त्या ठिकाणी वधारत होता, रुपया कसा घसरत होता आपण बघितलं. त्याच्यातलं टॅक्स रूपाने येणारा पैसा हाही कमी पडता कामा नये. खर्च तर वाढताय. 6वा वेतन आयोग आपण दिलेला आहे. असे अनेक यक्ष प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना काही त्रुटी आहेत त्या पण आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो. आता संजय गांधी निराधार आम्ही गरीब वंचित माणसाला त्याला स्वतःला काहीतरी मदत व्हावी म्हणून 600 रुपये देतो. आम्ही तिथं बायोमेट्रिक पद्धत काही जिल्ह्यात सुरू केली. 25% लोकच पैसे घ्यायला येतात. याचा अर्थ आमचे 25% पैसे चुकीच्या नावावर बँकेत जायचे आणि त्या बँकेतनं कुणीतरी काढून घ्यायचं. कदाचित बँकेचा कॅशियर पण तिथं त्याच्यामध्ये निश्चितपणे त्याचा सहभाग असेल. काही लाभार्थी पण ज्यांचा संबंध नाही तेही त्याच्यातनं पैसे काढत असतील. त्या विभागाचे म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री आमदार सुरेश शेट्टी, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती फौजिया खानजी, आमदार वीरेंद्र जगतापजी, आमदार रावसाहेब शेखावतजी, आमदार केवलरामजी काळे, आमदार श्री रवी राणा, आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, अमरावतीचे महापौर श्री किशोर शेळके, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माजी मंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख, काँग्रेसचे अध्यक्ष श्री बबलू देशमुख, सुधाताई कोडके, वसंतराव सावरकर, श्री विजय बेसे, त्याचबरोबर सुरेशताई ठाकरे, अविनाश मांडीकर, त्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री जयंत कुमार भांटिया, दुसरे सचिव श्री भूषण गगरानी, श्री विकास खारके, श्री व्यंकटेश, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर पदाधिकारी, विभागाचे अधिकारी, नगरसेवक, पत्रकार बांधव आणि राजीव गांधी आरोग्य योजनेचे सर्व लाभार्थी बंधू भगिनी, आजचा खरंच एक महाराष्ट्रातल्या आरोग्याच्या परिस्थितीच्या दृष्टीनं ऐतिहासिक दिवस आहे म्हटलं तरी पाऊल होणार. परंतु देशात जर आपण पाहिलं तर एवढी महत्वाकांक्षी योजना इतर कुठल्याही राज्यानं हाती घेतलेली नाही. महाराष्ट्राच्या एकूण 11.11 कोटी लोकसंख्येपैकी 90% लोकांना सहारा देणारी 2,05,00,000 कुटुंब, प्रत्येक कुटुंबामध्ये सरासरी 5 माणसं लागली तर 10 कोटी जनतेला दिलासा सहारा देणारी योजना आज राज्यात राबवली जात आहे आणि त्याचा शुभारंभ करण्याचा सन्मान आज अमरावती शहराला मिळालेला आहे. या योजनेची माहिती आपल्याकडे मंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिली. कल्पना साधी ही एक विमा योजना आहे, आरोग्य विमा योजना. ज्या आरोग्य विमा योजनेचा सर्व हप्ता हा महाराष्ट्र शासनातर्फे भरला जाईल. लाभार्थींना 1 रुपया देखील विम्याच्या हप्त्याची रक्कम काही भरावी लागणार नाही. आणि कुठली कुटुंब कव्हर होणार आहे तर नुसतीच दारिद्र्य रेषेखालची कुटुंबच नव्हे तर दारिद्र्य रेषेच्या वरची, परंतु 1,00,000 रुपये त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे अशी सर्वच्या सर्व कुटुंब त्यामध्ये कव्हर झालेली आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांना एक कार्ड दिलं जाईल. आता जे कार्ड आपण वितरण केलं त्या कार्डमध्ये आम्ही आता
किती आहे हे बघायचं काही भानगडीत पडणार नाही आणि त्याला फार विलंब लागला. आम्ही पीडीएस योजनेची रेशन कार्ड ही आम्ही त्याची मुख्य डॉक्युमेंट मुख्य कागद आम्ही ग्राही धरलेला आहे. मग कुठल्या रंगाचं ते रेशन कार्ड आहे, पिवळ्या रंगाचं आहे का केशरी रंगाचं आहे, त्यामध्ये किती माणसांचा कुटुंबातला समावेश आहे, त्या सगळ्या माणसांची नोंदणी करून त्याच रेशन कार्डचा फोटो घेऊन त्याची छायाप्रती घेऊन त्या कार्डमध्ये छापलेली. आम्ही त्यामध्ये काही नावं घालणारी नाही, बघणार नाही. आणि त्याच सर्व माणसांचा एकत्रित कुटुंबाचा फोटो हा त्या कार्डामध्ये लावला गेलेला आहे. तुम्ही काही कार्डाचे वितरण केले आपण जर पाहिली तर अशा प्रकारची कार्ड ही प्रत्येक 2,05,00,000 महाराष्ट्राच्या कुटुंबाला दिली जाणार. ही नवीन योजना सुरुवातीला क्षमता निर्माण झाली पाहिजे, म्हणजे रुग्णालयाची क्षमता निर्माण झाली पाहिजे किंवा कंपनी झाली पाहिजे. त्याकरता लागणारे कॉल सेंटर असतील, रुग्णवाहिका असतील, त्याचे फॉर्म असतील, ऑडिट करायची पद्धती असेल, पैसे कसे द्यायचे ते सगळं नवीन तयार व्हायला. आपल्या आधी आंध्र प्रदेश सरकारनं ही योजना राबवली, पण त्याची व्याप्ती इतकी विशाल नव्हती. त्यापेक्षाही पुढे आम्ही जाऊ आज एका कुटुंबाला एका वर्षामध्ये 1.5 लाख रुपयेपर्यंतचा एक गंभीर आजार झाला तर तो आजार त्याची ट्रीटमेंट त्याचा उपचार फुकटपणे मग शासकीय रुग्णालय असेल, खाजगी रुग्णालय असेल, कॉर्पोरेट रुग्णालय असेल, त्या कुठल्याही रुग्णालयामध्ये तुम्हीच निवडा कुठल्या रुग्णालयात जायचं. आणि तिथं जर तुम्हाला डेट मिळाली, त्या रुग्णालयाने सांगितलं की ठीक आहे आम्ही शस्त्रक्रिया करू नको, तर तुम्हाला त्या रुग्णालयामध्ये सेवा घ्यायची संधी मिळणार. त्या शस्त्रक्रियेचा जो काही खर्च येईल तो सगळा खर्च विमा कंपनी देणार. अशी भूतोन भविष्याची अशी क्रांतिकारक योजना आज महाराष्ट्रात आपण आघाडी लोकशाही आघाडी सरकारच्या माध्यमाने आज ही प्रारंभ केली जाते. सुरुवातीला 8 जिल्हे घेतले, त्यामुळे एक शासकीयता निर्माण झाली की आम्हाला का सोडलं. कल्पना साधी आहे, आपण 6 विभागाचे 6 जिल्हे घेतले. अमरावती विभागातला अमरावती जिल्हा घेतला, मराठवाड्यातला नांदेड जिल्हा घेतला, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर घेतला आणि मुंबईचे दोन्ही जिल्हे म्हणजे 6+2 असे 8 जिल्हे सुरुवातीला घेतले. याचा अनुभव येईल. तिथं अगदी कार्यालयाला जागा कुठं द्यायची यापासून मला सुरुवात करावी लागते. कार्डचं डिझाईन कसं करायचं, फोटो कसे काढायचे, मग पुन्हा आपण रेशन कार्डवर माहिती दिल्याची पुन्हा टाईप करायचं का, हे सगळे निर्णय या टीमनं जे राजीव गांधी जीवनदायी योजना अंमलात आणणारी जे आरोग्य विभागाची टीम आहे त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये गेले, इतर राज्यामध्ये काही प्रयत्न अशा प्रकारे केले, ते पाहिले, त्यांच्या चुका पाहिल्या. सर्व विमा कंपन्यांना बोलावलं, त्यांना सांगितलं की तुम्ही कोण कोण यामध्ये भाग घेऊ इच्छिता. त्यामध्ये काही विमा कंपन्या पुढाल्या, त्यातून मग एका सरकारी केंद्र सरकारच्या एका विमा कंपनीला जोडली गेली आणि त्यांना हे सगळं काम दिलं गेलेलं. अर्थात सगळ्यांच्या करता ते नवीन काम, हा मोठं काम, पण मला खात्री आहे की आमचे सर्व अधिकारी त्याचं नेतृत्व करणारे आमचे मंत्री महोदय, आमच्या राज्यमंत्री महोदय, तर निश्चितपणे काही अडचणी आल्या, काही सुरुवातीला येणार अडचणी काही, तर त्या सोडवण्याकरता तत्पर राहतील. लवकरच ही योजना अगदी सुरळीतपणे चालू आहे. आणि एकदा ही योजना सुरळीतपणे चालू झाली की त्याचे बेनिफिट, त्याचे फायदे किती होते ते फक्त आपण कल्पना करा. एखादा गंभीर आजार, कर्करोगासारखा, किडनी फेल्युअर सारखा, ब्रेन ट्युमर सारखा असा जर गंभीर आजार झाला तर कुणी मध्यमवर्गीय काय उच्च मध्यमवर्गीय जर एखादं कुटुंब असलं तर फार मोडून जातो. इतक्या खर्च वाढलेला आहे आणि आपल्याला माहिती असते काय आजारामध्ये त्यामध्ये काही होणार तरी देखील आपल्याला उपचार चालू ठेवावा लागतो. त्या सगळा होणारा खर्च, त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालेली तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे. आता एक त्या आरोग्य विभागाची सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा लाभ देणारी योजना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित होते. मी अभिनंदन करतो पहिल्यांदा ज्यांना कार्ड वाटले गेले. प्राथमिक स्वरूपात प्रत्येक तालुक्यातले 2-2 कुटुंब असतील आणि सगळी प्रक्रिया आजपासून चालू होईल. कुठं तुम्हाला कार्ड
मिळेल, कसं कार्ड मिळेल, आता कार्ड छापणारी त्या प्रत्येक कार्डवर त्या कुटुंबाचा फोटो छापणारी, नावं छापणारी ही यंत्रणा उभी करणे काही सोपं नाही. अशा प्रकारची यंत्रणा विचार करा की किती अवघड यंत्रणा आहे, पण किती काळ आपल्याला छापता येतील, दररोज किती छापता येतील, किती वाटता येतील, याबद्दलही सीमाप्रमाणे सगळं करणार. आम्ही निर्धार मंत्रिमंडळाने घेतला. खर्च पुष्कळ होणार, परंतु मला वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेला एका बाजूला एक प्रगतीशील राज्य, सर्वात श्रीमंत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राला म्हणतो. महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे. आपल्यापेक्षा फक्त 11 राष्ट्र, जगातले फक्त 11 राष्ट्र आपल्यापेक्षा लोकसंख्या जास्त त्याची आहे. आणि एवढं मोठं राज्य आहे, श्रीमंत आहे. आता ती श्रीमंती सगळ्या जिल्ह्यामध्ये समानतेने वाटली गेली. दुर्दैवाने या राज्याचं 75% उत्पन्न ते 4-5 जिल्ह्यातून येतं. आणि अमरावती डिव्हिजन सारखा जो विभाग आहे, मानवी विकास मूल्यांकनाच्या दृष्टीने आपण फार मागं आहोत. ते आपल्याला ही परिस्थिती बदलायची. त्याकरता राज्य शासनाने अनेक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला काही कल्पना सांगितल्या. शेतकऱ्यांच्या समोर बिकट प्रश्न निर्माण झाले. आत्महत्यांचं प्रमाण संबंधित देशामध्ये या विभागामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होतात म्हणून आपली उपस्थिती आहे. त्या परिस्थितीला तोंड देण्याकरता, इथली शेती शाश्वत करण्याकरता, या सिंचनाच्या सुविधा वाढवण्याकरता शासनाचे सर्व प्रयत्न चालले. आज मगाशी आपल्याला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राज्य सरकारने नुकताच एक अतिशय दुसरा धाडसी निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे या 3 विभागातल्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागातल्या लोकांच्या करता 2000 कोटी रुपयाचं पॅकेज कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या करता, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या करता आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या करता दिले. आता त्यातून काही सगळ्यांचे काही सगळे प्रश्न सुटतील असं नाही, पण मदतीची भावना राज्य सरकारनं आज व्यक्त केलेली आहे. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस पडला, 1000 रुपये वाटले, 1000 रुपये शेतकऱ्यांना दिले. कुठंतरी मदतीचा हात दिला. आणि मला आपल्याला विनंती करायची की मोठा आरोग्याचा एक मोठा वाटा आज राज्य शासनानं आज तुमच्या सर्वांच्या करता उचललेला आहे. ही योजना जेव्हा ही व्याप्ती सर्व राज्यभर वापराने आणि त्यानंतर जसा जसा अनुभव येईल तशी तशी या योजनेची आणखी आम्ही व्याप्ती वाढवा. या योजनेमध्ये 972 शस्त्रक्रिया त्या फुकट केल्या जातात. आता त्यातल्या काही शस्त्रक्रिया उदाहरणार्थ बाळंतपण मात्र यात ठरलेलं नाही. आणि बाळंतपणाचा खर्च सगळा केंद्र सरकारच्या दुसऱ्या काही योजनेतून केला जातो. काही योजना काही शस्त्रक्रिया वगळलेल्या आहेत, पण त्याच्या आम्ही धरलेल्या आहेत. तर 972